मित्रांनो, अनेकदा आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात जी आपल्याच हक्काच्या माणसांना फसवतात. आजची ही कथा आहे ईश्वरी नावाच्या एका अशा सुनबाईची, जिच्या संयमाची आणि आत्मसन्मानाची परीक्षा तिच्या सासरच्या लोकांनी घेतली. ही कथा आहे खोटेपणाचा मुखवटा उतरवणारी. चला तर मग सुरुवात करूया. मी दिवाळीच्या तयारीवर माझे 1.5 लाख रुपये खर्च केले आणि माझ्या सासूबाईंनी सर्व सामान उचलून आपल्या मुलीच्या घरी पोहोचवले. मी गप्प राहिले. दिवाळीच्या रात्री जेव्हा त्या माझ्यावर ओरडल्या, "तू पूजेचा स्वयंपाक का केला नाहीस?" तेव्हा मी हळूच एक अशी गोष्ट बोलले जी ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही दिवाळीच्या 2 दिवस आधी धनत्रयोदशीची संध्याकाळ होती. मी ईश्वरी माझी कार सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावत होते. वर्षातील कामाचा शेवटचा दिवस संपवून शरीर अत्यंत थकले होते, पण मनात एक विचित्र शांतता होती. वर्षभराच्या कामाची धावपळ आणि ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबल्यानंतर मला फक्त दिवाळीचे काही दिवस आरामात घालवायचे होते. मला वाटत होते की माझे घरही इतर घरांप्रमाणे सणासुदीच्या उबदारपणाने आणि प्रकाशाने भरलेले दिसावे. यावर्षी मी स्वतःशीच वचन दिले होते की मी एक शानदार दिवाळी साजरी करेन, जेणेकरून कोणीही मला टोमणा मारू शकणार नाही की या घरातील सुनेला काही शिस्त नाही किंवा ती प्रत्येक गोष्टीत कमतरता ठेवते. वर्षाच्या शेवटी मिळालेला बोनस मी स्वतःसाठी ठेवला नाही, तर पूर्णपणे सणाच्या तयारीवर खर्च केला. एकूण 1.5 लाख रुपये खर्च झाले. ही रक्कम कदाचित अनेकांसाठी मोठी नसेल, पण माझ्यासाठी हा माझ्या मेहनतीचा घाम, माझ्या कित्येक रात्रा जागून आणि त्या लहान लहान इच्छा होत्या ज्या मी पैसे वाचवण्यासाठी दुर्लक्षित केल्या होत्या. मी हे सर्व स्वतःच्या आनंदासाठी नाही, तर माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरेत मान मिळवण्यासाठी केले होते. मला माझ्या सासू सुमती देवींचा तो टोमणा आठवत होता जो त्या नेहमी द्यायच्या. जर या घरात सून नसती तर माहीत नाही सण कसा साजरा झाला असता. मी बाजारात गेले. सर्वात चांगल्या गुणवत्तेच्या भाज्या निवडल्या. पूजेसाठी विशेषतः सर्वात चांगले तूप आणि सुकामेवा खरेदी केला. सणासाठी खास मिठाई शहरातील सर्वात प्रसिद्ध दुकानातून घेतली. सी फूडमध्ये तर मी पैशांची पर्वाच केली नाही. कोळंबी, खेकडे सर्व काही सर्वात ताजे घेतले. त्यानंतर मी इम्पॉर्टंट चॉकलेट, सुकामेवा आणि सुंदर फळांच्या टोपल्याही खरेदी केल्या. सर्व काही खूप काळजीपूर्वक निवडलेले. थोडीही निष्काळजीपणा केलेला नाही. मी सासू सासऱ्यांना भेट देण्यासाठी फळं आणि सुक्या मेव्याचा एक वेगळा महागडा डब्बाही खरेदी केला होता, फक्त यासाठी की त्या नातेवाईकांसमोर गर्व अनुभवू शकतील. घरी पोहोचल्यावर मी आराम केला नाही, तर कामात सर्व काही व्यवस्थित मांडण्यात गुंतून गेले. फ्रीज, फ्रीझर, स्वयंपाकघरातील कपाटं सर्व काही सामानाने भरून टाकलं. कोणती वस्तू पूजेसाठी आहे, कोणती पाहुण्यांसाठी आणि कोणती कुटुंबासाठी, हे सर्व मी एका छोट्या डायरीत लिहून ठेवलं होतं. कदाचित कोणी पाहिले असते तर म्हटले असते की मी सर्व काही जास्तच करत आहे, पण फक्त मला माहीत होतं की हा स्वतःला वाचवण्याचा मार्ग होता, जेणेकरून नंतर कोणी माझ्यावर बोट उचलू शकणार नाही. त्या रात्री जेव्हा मी स्वयंपाकघराचा दरवाजा बंद केला, तेव्हा मी एकदा संपूर्ण घराकडे पाहिले. फ्रीज भरलेला दिसत होता. स्वयंपाकघर स्वच्छ होते. प्रत्येक गोष्ट आपापल्या जागेवर होती. सून म्हणून या घरात आल्यापासून अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मला मनापासून हलके वाटत होते. मला वाटले कदाचित यावर्षी सर्व काही वेगळे असेल. कदाचित आता कोणी मला टोमणा देणार नाही, कोणी मला संशयाने पाहणार नाही. पण आयुष्य कधीच तितके सरळ नसते जेवढे आपण विचार करतो. दुसऱ्या संध्याकाळी जेव्हा मी कामावरून परतले, तेव्हा दारात पाऊल ठेवताच मला काहीतरी गडबड जाणवली. स्वयंपाकघरात विचित्र शांतता होती. तो कालचा उबदारपणा आणि आपलेपणाचा अनुभव गायब झालेला होता. फ्रीजचा दरवाजा हलकासा उघडा होता आणि जमिनीवर पाण्याचे काही थेंबही दिसत होते, जणू बर्फ नुकताच वितळलेला असावा. माझे हृदयच बसले. मी वेगाने स्वयंपाकघरात गेले आणि थरथरत्या हाताने फ्रीजचा दरवाजा उघडला. तो पूर्णपणे रिकामा होता. मी थक्क झाले. आत फक्त पाण्याच्या काही बाटल्या, कोथिंबिरीची एक कोमजलेली जुडी आणि एक रिकामा प्लास्टिकचा डबा दिसत होता. ना कोणती भाजी, ना कोणते फळं, ना ती मिठाई जी मी इतक्या आवडीने खरेदी करून आणली होती. मी फ्रीझर उघडला. तिथेही तेच वेदनादायी रिकामेपण होते. कोळंबी, खेकडे, मिठाई सर्व काही असे गायब झाले होते जणू कधी इथे होतेच नाही. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी दरवाजा वारंवार उघडला आणि बंद केला, या आशेने की कदाचित मी काही स्वप्न तर पाहत आहे. पण नाही. फ्रीजमधील थंडावा तितका वेळ टोचत नव्हता जेवढा माझ्या हृदयात होता. मी बाल्कनीकडे धावले. खिडक्या तपासल्या. सर्व काही बंद होतं. मी मुख्य दरवाजाकडे गेले. कुलूप पाहिले. फिंगरप्रिंट सिस्टीम पाहिली. कुठेही जबरदस्तीचे निशाण दिसत नव्हते. मी फिरून संपूर्ण घराकडे पाहिले. बाकी सर्व सामान आपापल्या जागेवर दिसत होते. ना माझा फोन गायब होता, ना माझे पैसे. फक्त आणि फक्त दिवाळीचे सर्व सामान गायब झालेले होते.
तेव्हाच एक विचार माझ्या मनात विजेसारखा चमकला आणि माझ्या पाठीच्या कण्यातून शहारणी सुटली. या घरात माझ्या आणि माझ्या पतीशिवाय फक्त एकच माणसाला घराचा दुसरा पासवर्ड माहीत होता, माझ्या सासू सुमती. मी काही क्षण शांत उभे राहिले, स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले. कदाचित काही गैरसमज झाला असेल, कदाचित काही दुसरे कारण असेल. मी स्वयंपाकघरातील काउंटरजवळ गेले आणि तेव्हाच माझी नजर मसाल्याच्या डब्याखाली ठेवलेल्या छोट्याशा कागदाच्या तुकड्यावर पडली. ते ओळखीचे हस्ताक्षर होते. आई थोडं सामान सईच्या घरी घेऊन गेली आहे. उद्या रात्री सर्व तिथेच जेवण करू. मी तो कागदाचा तुकडा हातात धरला आणि मला वाटलं जणू कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर जोरदार थप्पड मारली आहे. माझे 1.5 लाख रुपये, माझ्या मेहनतीची कमाई, प्रत्येक गोष्ट जी मी निवडून प्रेमाने फ्रीजमध्ये आणून सजवली होती, त्यांच्या नजरेत फक्त ते थोडेसे सामान होते. मी त्या रिकाम्या स्वयंपाकघराकडे पाहिले जे कालपर्यंत भरलेले होते आणि आता तिथे फक्त एक थंड रिकामपण दिसत होतं जे माझा श्वास कोंडत होतं. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न घुमत होता, जणू एखादा चाकू माझ्या हृदयात खोलवर जात होता. काय माझ्या 1.5 लाखांच्या मेहनतीच्या कमाईची किंमत त्यांच्या एका नजरेत थोडेसे सामानच होती? हे सर्व कमी होते की काय? मी त्या रिकाम्या स्वयंपाकघराच्या मध्ये खूप वेळ उभी राहिले. हातात अजूनही सासूची लिहिलेली चिठ्ठी दिसत होती. मी थोडं सामान घेऊन गेली आहे, हे शब्द माझ्या डोळ्यासमोर नाचत होते. खरं सांगू, जर सुमती वहिनींनी पहिल्यांदाच घरातील सामानाला हात लावला असता तर कदाचित मी स्वतःला विश्वास दिला असता की हे सर्व त्यांची समज कमी असल्यामुळे त्यांनी केलं आहे. पण या घरात सून म्हणून इतकी वर्ष घालवल्यानंतर मला नीट माहीत होतं की जेव्हा गोष्ट त्यांच्या मुलगी सईची येते तेव्हा त्यांच्या सर्व मर्यादा संपून जातात. मी माझा फोन काढला आणि आदित्यला फोन केला. रिंग वाजत राहिली इतक्या वेळापर्यंत की माझ्या आतील राग आता उकळण्याऐवजी थंड बर्फात बदलू लागला होता. शेवटची रिंग वाजण्यापूर्वी त्याने माझा फोन उचलला. त्याच्या आवाजात थोडी भीती दिसत होती आणि मागे हसण्याचे, बोलण्याचे, ग्लासेसचे आवाजही येत होते आणि कोणाच्या तरी जोरजोरात बोलण्याचे आवाज येत होते. असे वाटत होते की तो खूप मजेदार ठिकाणी बसला आहे. तर इथे माझ्या घराचे स्वयंपाकघर पूर्णपणे लुटले गेले होते. तुम्हाला माहीत आहे का आदित्य, आई घरी येऊन दिवाळीचं सर्व सामान घेऊन गेली आहे. मी थेट त्याला विचारले, काहीही लावून न धरता. दुसरीकडे काही सेकंदाची शांतता पसरली. फक्त काही सेकंद, पण मला हे उत्तर देण्यासाठी पुरेसं होतं. आदित्यने घसा साफ केला आणि मग खूप हळू आवाजात म्हणाला, आईने मला सांगितलं होतं फक्त थोडेसे सामान सईच्या घरी घेऊन गेली आहे. तू इतका ताण घेऊ नकोस. मी हसले, एक फिकट निर्जीव हसू. स्वतःलाच माझं हसू विचित्र वाटलं. त्यांच्या नजरेत थोडेसे पैसे म्हणजे 1.5 लाखांचं सामान आहे. तुम्ही घरी येऊन फ्रीज उघडून बघा, एक अंडं तरी उरलं आहे का त्यात? तू पण काय बोलत आहेस ईश्वरी? आदित्यने आवाज कमी केला. जणू चूक माझीच होती. आई म्हणत होती की ती फक्त काही गरजेच्या वस्तू घेऊन गेली आहे. यावर्षी सईच्या घरी थोडी चणचण आहे. निखिलचा व्यवसायही नीट चालत नाही आणि त्यांची मुलगीही लहान आहे. आईला आपल्या मुलीची काळजी आहे, तर यात चुकीचं काय आहे? मी फोन घट्ट पकडला. तर चणचणीचा अर्थ असा आहे की कोणाच्याही घरात घुसून न विचारता सर्व सामान घेऊन जावं? आणि मी काय आहे, तुमची पत्नी किंवा तुमच्या कुटुंबाची चॅरिटी गोदाम? ईश्वरी, आता त्याचा आवाज जड झाला होता. दिवाळीचा मोठा सण आहे. थोड्या प्रेमाने बोलू शकत नाहीस का? आपण सर्व एकत्र कुटुंब आहोत. एक एक रुपया आणि एक एक गोष्टीचा हिशोब करण्याची काय गरज आहे? सामान सईच्या घरीच तर गेलं आहे ना? उद्या रात्री आपण सर्व तिथे जाऊन जेवण करू. काही महागाचं हरवलं तर नाही ना की तू इतका गोंधळ घालत आहेस? आपले एकत्र कुटुंब आहे. पुन्हा तीच गोष्ट, जेव्हा जेव्हा माझ्या सासरच्यांना माझ्याकडून पैसे हवे असायचे, मी एकत्र कुटुंबाचा भाग असायचे. जेव्हा त्यांच्या आईला पूजापाठासाठी कोणाची तरी गरज असायची तेव्हा मी मोठी सून असायचे. जेव्हा सईला पैसे उसने हवे असायचे तेव्हा मी तिची वहिनी असायचे, जिने आपल्या नंदेची काळजी घेतली पाहिजे. पण जेव्हा मला थोड्या सन्मानाची, एकदा काही घेण्याची गरज होती तेव्हा मी एक चालत्या फिरत्या ATM-पेक्षा कमी नव्हते. मी घशातील ते अश्रू आवरत एक एक शब्द चावून विचारलं, तर काय आता आईला सांगून ते सामान परत मागवणार? आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. तो श्वास जो मी इतक्या वेळ ऐकला होता. जेव्हा जेव्हा त्याला हवे असायचे की मी गप्प बसावं, सगळं सोडून दे, उद्या पाहू. सामान तिथे पोहोचवले आहे. आता परत मागणं चांगलं दिसणार नाही. आणि तसेही आईची नियत चांगली होती. तू आता गोष्ट वाढवून त्यांना दुःखी करू नकोस. मी माझे डोळे मिटले. तर त्याला या गोष्टीची भीती नव्हती की त्याच्या पत्नीचा अपमान झाला आहे. त्याला भीती होती की त्याची आई दुःखी होईल, त्याच्या बहिणीची बदनामी होईल. नातेवाईकांना कळलं तर त्यांच्या कुटुंबावर नातेवाईक काय विचार करतील? आणि मी, जिने प्रत्येक गोष्टीसाठी पैसे दिले, जी या रिकाम्या स्वयंपाकघराच्या मध्ये उभी आहे, तिला प्रत्येक वेळी समजूतदार बनून राहायचे होते. मी हळूच म्हटले, आदित्य, मी तुम्हाला शेवटचं विचारत आहे.
काय तुम्हाला वाटतं की आईने चुकीचं केलंय? तो गप्प राहिला, यावेळी आधीपेक्षाही जास्त वेळ. मग त्याने उत्तर दिलं, मला फक्त इतकं वाटतं की तू आता या गोष्टीला विनाकारण वाढवत आहेस. हे वाक्य खूप हलके होते, पण माझ्या हृदयावर एखाद्या अवजड दगडाप्रमाणे पडले. मी तेव्हा विचार केला होता, जर मी थोडा संयम ठेवला, आपल्या पतीवर थोडा अधिक प्रेम केलं, तर तो मला समजू शकेल. पण नाही, वर्षानुवर्ष माझा संयम आणि गप्प राहणं ही एक सवय बनली होती. ते माझ्याकडून काहीही घेऊ शकत होते, मला कितीही दुःख देऊ शकत होते. कारण शेवटी मीच गप्प होत होते. मीच स्वयंपाकघरात जात होते आणि मीच संपूर्ण कुटुंबाची आबरू वाचवण्यासाठी जेवण वाढत होते. मी मेजवर ठेवलेल्या त्या कागदाच्या तुकड्याकडे शेवटची वेळ पाहिले आणि मग थंड स्वरात म्हटले, ठीक आहे, तर आतापासून दिवाळीच्या पूजेपर्यंत हा सण तुम्ही स्वतःच सांभाळा. मी 1 रुपयाही अजून खर्च करणार नाही. आदित्य हलकच हसला. त्यांच्या आवाजात थोडा विनोद होता. तू फक्त बोलत आहेस. उद्या पुन्हा मला तू स्वयंपाकघरात सर्व काही काम करताना दिसशील. मला तुझी सवय चांगली माहीत आहे. रागावशील, पण घरदार तू असं सोडूच शकत नाहीस. मी काहीच उत्तर दिलं नाही. हीच ती गोष्ट होती ज्याने मला पूर्णपणे जागं केलं. असं नव्हतं की त्यांना माहीत नव्हतं की मी थकले आहे, की मी दुःखी आहे. आणि असेही नव्हते की त्यांना समजत नव्हते की ते चुकीचं करत आहेत. ते फक्त या गोष्टीवर खूप जास्त विश्वास ठेवत होते की माझ्यात त्यांना रोखण्याची हिंमत नाही. मी फोन कट केला. एक शब्दही अजून बोलले नाही. स्वयंपाकघर अजूनही रिकामं होतं, पण माझ्या मनात सर्व काही आधीपेक्षा खूप जास्त स्पष्ट झालं होतं. जर माझ्या चांगुलपणाला माझं कर्तव्य मानलं गेलं आहे, जर माझ्या शांततेला माझी कमजोरी समजलं गेलं आहे, तर या दिवाळीत त्यांना मी जाणीव करून देईन की जेव्हा ओझं उचलणारा कोणीही नसतो तेव्हा कसं वाटतं. मी फोन टेबलावर ठेवला. मोठा लिव्हिंग रूम अचानक लहान आणि गुदमरल्यासारखा वाटू लागला. मला बाल्कनीचा दरवाजा उघडावा लागला, जेणेकरून मी मोकळा श्वास घेऊ शकेन. वर्षाच्या शेवटची थंड हवा होती, पण तो थंडावा त्या जाणीवेपेक्षा जास्त नव्हता. मला ते जाणवत होते, ते म्हणजे माझ्या स्वतःच्याच कुटुंबाने माझे किती शोषण केले आहे. मी घराच्या चारही बाजूंनी पाहिले, रिकामा फ्रीज पाहिला, शांत स्वयंपाकघर पाहिलं आणि अचानक मला त्या सर्व जुन्या गोष्टी आठवू लागल्या, ज्यांना मी आतापर्यंत दुर्लक्ष करत आले होते. सई, माझी नणंद, लग्नानंतर कधीच स्वावलंबी होऊ शकली नव्हती. तिचे लग्न निखिलशी झाले होते. असा माणूस जो गप्पा तर मोठ्या मोठ्या मारायच्या, पण त्याचे प्रत्येक काम अर्धवट असायचे. आज त्याला एक ऑनलाईन स्टोअर सुरू करायचा, उद्या एखाद्या मित्रासोबत मिळून कॅफेमध्ये स्टॉल लावायचा. प्रत्येक वेळी जेव्हा तो अपयशी व्हायचा, सई आपल्या मुलाला घेऊन माहेरी निघून यायची. उदास चेहरा करून रडवलेल्या आवाजात म्हणायची, आई मी खूप त्रस्त आहे, वाटतं या महिन्याचा घर खर्च निघणार नाही. आणि मग एखाद्या आधीच ठरलेल्या नाटकासारखं सुमती मला फोन करायच्या. त्यावेळी त्यांचा आवाज हुकूम गाजवणारा नसून इतका गोड व्हायचा की कोणीही त्यांना माझी सासू नाही म्हणू शकणार. ईश्वरी बेटा, तुला तर चांगली नोकरी आहे, तुझी नणंद अडचणीत आहे, काही हजार रुपये तिला देऊन तिची मदत कर, तुला तिच्या मुलांचे आशीर्वाद लागतील. सुरुवातीला मला ते खरे वाटायचे. मला वाटायचे की वहिनी म्हणून कठीण काळात मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. विशेषतः जेव्हा घरात एक लहान मुलं असते. पहिल्यांदा मी तिला 1,000 रुपये दिले, पुढच्या वेळी 10,000 आणि एकदा सईचा मुलगा आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. सुमतीने मला मध्यरात्री फोन केला. रडत म्हणाल्या, ईश्वरी, मी पैशाची सोय करू शकत नाहीये, माझ्या नातवाला वाचव. मी जास्त विचार न करता लगेचच 25,000 हॉस्पिटलच्या बिलासाठी ट्रान्स्फर केले. पुढच्या सकाळी मी लंच ब्रेकमध्ये हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांच्यासाठी दूध, डायपर आणि खाण्यापिण्याचे सामानही घेऊन गेले. त्याच वेळी सईने माझा हात पकडून डोळ्यात पाणी आणून म्हटले होते, वहिनी तुमचे खूप खूप आभार. जर तुम्ही नसता तर माहीत नाही आमचे काय झाले असते. आणि काही दिवसानंतर तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेला पाहिला. एक नवीन डिझायनर नेल आर्ट सलूनमध्ये, हेअर स्पा आणि एक नवीन हँडबॅगसोबत. त्यात कॅप्शन लिहिलं होतं, स्त्रिया कितीही अडचणीत असोत, त्यांनी स्वतःवर प्रेम करणं सोडू नये. मी खूप वेळ त्या फोटोकडे पाहत राहिले. जे पैसे मी दिले होते, जे पैसे देताना मला वाटलं होतं की एका मुलाच्या औषधासाठी मी ते पैसे देत आहे, ते तिच्या सजण्या सवरण्यासाठी आणि नवीन बॅग खरेदी करण्यासाठी पुरेसे होते. मी एकदा ही गोष्ट आदित्यला सांगितली. त्याने ऐकून फक्त कपाळावर आठ्या आणल्या आणि बोलणे टाळून दिले. ती फक्त देखावा करते, ती खरोखर खूप त्रस्त आहे, पण सोशल मीडियावर कोण आपली आबरू लिलावात काढू नये असं तिला वाटतं. तू काही फोटो पाहून तिच्याबद्दल चुकीचा विचार करू नकोस, आदित्य एवढं म्हणाले. मी विचारलं, तर जे पैसे मी दिले होते ते अडचणीतून काढण्यासाठी होते, ना की आबरू वाचवण्यासाठी. तो काही वेळ गप्प राहिला, मग म्हणाला, सोडून दे ईश्वरी, तू माझ्यापेक्षा जास्त कमवतेस. थोडे पैसे तू तिला दिलेस तर काय झालं? जास्त कमवते हे वाक्य नंतर प्रत्येक चुकीच्या गोष्टीचं कारण बनलं. कारण मी जास्त कमवते म्हणून झुकले पाहिजे, कारण माझा पगार चांगला आहे म्हणून मी मदत केली पाहिजे, कारण मी वहिनी आहे म्हणून मी समजूतदार राहिले पाहिजे.
आणि सईला फक्त गरिबीचे रडगाराने गाऊन मुलाला घेऊन सुमतीकडे उभे राहायचे होते आणि ती लगेच घरातील सर्वात बिचारी व्यक्ती बनून जायची. सुमती तर हळूहळू माझे सामान घेणं आपला अधिकारच समजू लागल्या होत्या. त्या माझ्या घरी यायच्या आणि जी काही वस्तू आवडायची त्यांच्या डोळ्यात चमक यायची. एकदा मी सुमारे 13,000 रुपयांचा एक नवीन नॉनस्टिक भांड्यांचा संच विकत घेतला होता. त्यांनी तो पाहिला, उलटपालट करून पाहिला आणि मग म्हणाल्या, सईच्या घरातील सर्व भांडी खराब झाली आहेत. मुलांसाठी जेवण बनवण्यासाठी योग्य भांडे नाहीत. हा संच मी तिच्यासाठी घेऊन जात आहे. तुम्ही दोघं तर जास्त करून बाहेरचंच खाता. तुम्हाला इतक्या महागड्या भांड्यांची काय गरज आहे? म्हणायला तर त्या काही काळासाठी घेऊन गेल्या होत्या, पण ती भांडी आजपर्यंत माझ्या घरी परत आली नाहीत. अजून एकदा मी माझ्या आईवडिलांसाठी उत्तम दर्जाच्या केशरचे 2 डब्बे मागवले होते. माझे आईवडील नुकतेच आजारपणातून उठले होते. मला वाटले होते की त्यांना काहीतरी मी चांगले गिफ्ट देईन. सुमतीने ते पाहिले आणि न विचारता उचलले आणि म्हणाल्या, तुझे आईवडील तर आता ठीक आहेत. हे सर्व वाया घालवण्यापेक्षा मी सईच्या मुलांना देते. मुलांना जास्त पोषणाची गरज असते. मला त्यांना काहीतरी सांगायचे होते, पण आदित्यचा हसरा चेहरा पाहून मी गप्प राहिले. शेवटी माझ्या आईवडिलांना साध्या मिठाईचा डब्बा मिळाला आणि ते केशरचे डब्बे माझ्या नंदेच्या घराच्या कपाटात राहिले. मला सर्वात जास्त दुःख पैशांचं नव्हतं. जर सुमती खरोखर कृतज्ञ असत्या, जर सई खरोखरच इतकी मजबूर असती, तर कदाचित मला इतका राग आला नसता. पण माझ्या पाठीमागे त्या अजूनही मला एक वाईट सून म्हणायच्या, जी सासरच्यांसाठी काहीच करत नाही. एकदा मी त्यांना माझ्या शेजाऱ्यांशी म्हणताना ऐकलं होतं, ईश्वरी कमवते तर चांगली, पण मनाची खूप कंजूस आहे. नंदेला थोडी मदत करायला सांगितली तर तोंड वाकडं करते. मी दरवाजाच्या मागेच उभे होते. हातात त्यांच्यासाठीच विकत घेतलेली फळांची पिशवी होती आणि माझा गळा दाटून आला होता. आज विचार करते की यावेळेस त्यांचे दिवाळीचे सर्व सामान घेऊन जाणे हे कोणतीही अचानक घडलेली घटना नव्हती. ही एका लांब प्रक्रियेची पुनरावृत्ती होती. ते माझ्या मेहनतीला आपली जहागिरी समजू लागले होते. त्यांना खात्री होती की माझ्यात विरोध करण्याची हिंमत नाही. त्यांना विश्वास होता, परिवार या शब्दाच्या आड ते माझ्या सर्व मर्यादा ओलांडू शकतात. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या फोनवर सोसायटीच्या CCTV फुटेज ॲप उघडलं. स्क्रीनवर दुपारी 3 वाजल्याची रेकॉर्डिंग चालू झाली. मी पाहिलं की सुमती माझ्या घराच्या दरवाजातून बाहेर पडत आहेत आणि त्यांच्या मागे सई पण होती. दोघी 2 मोठ्या सुटकेस ओढत होत्या, ज्या पूर्णपणे भरलेल्या दिसत होत्या आणि त्यांच्या हातात खाण्याच्या सामानांची अनेक पिशव्याही दिसत होत्या. सई चालता चालता हसत होती आणि सुमतीने खूप शांततेत दरवाजा बंद केला, जणू हे त्यांचे स्वतःचेच घर असावे. मी तो व्हिडिओ क्लिप सेव्ह करून घेतली. ते एक ठोस पुरावा होता आणि त्या क्षणी मी समजले, यावेळी जर मी गप्प राहिले तर फक्त दिवाळीचे सामानच नाही, तर माझा स्वाभिमानही ते लोक लुटू शकतात. मी ती व्हिडिओ क्लिप माझ्या फोनमध्ये सेव्ह केली आणि काही मिनटं शांत बसून राहिले. जर कोणी फक्त इतकंच पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की सर्व काही स्पष्ट दिसत आहे. सासू आणि नंदेने माझ्या घरातून दिवाळीचे सर्व सामान चोरले आहे. पण माझ्या मनात अजूनही एक बेचैनी होती. सुमती दिसतात तेवढ्या सरळ नव्हत्या. त्या लोभी असू शकत होत्या, त्या पक्षपाती असू शकत होत्या, पण दिवाळीच्या अगदी आधी 2 मोठी सुटकेस भरून माझ्या घरातून सामान काढणं हे फक्त काही वेळेच्या खाण्यासाठी असू शकत नव्हते. मी आदित्यला पुन्हा फोन केला नाही, ना माझ्या सासूला काही मेसेज पाठवला. मी एक जॅकेट घातलं, फोन उचलला, दरवाजा बंद केला आणि एक टॅक्सी घेऊन थेट सईच्या घराच्या दिशेने निघाले. जसे जसे मी पुढे जात होते, माझं डोकं अजून स्पष्ट होत होतं. मी तिथे गोंधळ घालण्यासाठी जात नव्हते, ना मला स्वतःला त्यांच्या नजरेत एक नियंत्रण नसलेली स्त्री बनवायचे होते. मला फक्त माझ्या डोळ्यांना पाहायचं होतं की माझ्या 1.5 लाखांच्या दिवाळीच्या सामानांचं शेवटी काय होत आहे. सईचे घर एका जुन्या सोसायटीत होते. पायऱ्या अरुंद, भिंतीवर ओलावा होता, पण दरवाजावर रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या होत्या. जणू जबरदस्तीने श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न केला जात होता. मी जशी 3ऱ्या मजल्यावर पोहोचले, मला आतून लोकांचे आवाज येऊ लागले. तो स्वयंपाक करण्याचा कामाचा आवाज नव्हता, तर सुमतीचा मोठा आवाज होता, जो कोणाला तरी सूचना देत होता. तो आवाज इतका ओळखीचा वाटत होता की मी एक वाक्य ऐकताच ओळखले. केशरचा डब्बा समोर ठेव, फळांची टोपली उजवीकडे आणि कोळंबी आणि खेकडे मध्ये ठेव, जेणेकरून शानदार दिसेल. आणि हो, व्हिडिओ बनवताना दुकानाचा लोगोही दाखव. तेव्हाच तर कळेल की महागडे सामान आहे हे. मी दरवाजापाशीच थांबले. प्लॉटचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता. कदाचित आत लोकांच्या येण्या जाण्यामुळे त्या छोट्या भेगेतून मी पाहिले की सुमती एका दिग्दर्शकासारख्या लिव्हिंग रूमच्या मध्यभागी उभ्या होत्या. टेबलावर भेटवस्तूंचे डबे, सी फूडचे ट्रे आणि इम्पोर्टेड फळांच्या टोपल्या सजल्या होत्या. प्रत्येक गोष्ट इतकी ओळखीची वाटत होती की माझे हृदय दुखू लागले. या त्या गोष्टी होत्या ज्या मी विकत घेतल्या होत्या, स्वतःच्या हाताने निवडल्या होत्या आणि माझ्या घराची दिवाळीच्या पूजेसाठी ठेवल्या होत्या.
सई आज तिच्या रोजच्या बिचाऱ्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती. तिने एक नवीन लाल रंगाचा ड्रेस घातला होता, केसांना रंग केला होता आणि चेहऱ्यावर गडद मेकअप दिसत होता. निखिल खिडकीपाशी उभा होता. एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात एक छोटं रिंग लाईट नीट करत होता. हे सर्व पाहून मला हसू आलं. तर माझ्या नंदेची गरिबीही योग्य वेळ पाहून गायब होते, विशेषतः जेव्हा दुसऱ्याचे सामान समोर सजलेले असते. सुमतीने टाळ्या वाजवल्या. त्यांच्या आवाजात उत्साह दिसत होता. जेव्हा व्हिडिओ बनवाल तेव्हा स्पष्ट बोला. सांगा की यावर्षी तुम्ही दोघांनी पती-पत्नीने स्वतः हे दिवाळीचे गिफ्ट्स आपल्या आईवडिलांसाठी विकत घेतले आहेत. नातेवाईकांना कळले पाहिजे की माझी मुलगी किती संस्कारी आहे, आपल्या माहेरचा किती विचार करते. कुठे लोक हे न समजतील की फक्त मोठी सूनच सर्व काही करते. सई थोडी शांत दिसत होती. ती म्हणाली, पण आई, जर ईश्वरी वहिनींनी हा व्हिडिओ पाहिला तर? सुमती वहिनी हसल्या. त्यांचा आवाज थोडा हळू झाला, पण मी प्रत्येक शब्द स्पष्ट ऐकला. तिने पाहिलं तर काय होईल? तिची हिंमत आहे का काही करायची? ईश्वरी फक्त पैसे कमवणं जाणते, हिंमत तर तिच्यात एक नखा एवढीही नाही. उद्या मी तिला 2 गोष्टी सुनावून देईन की ती किती उद्धट आहे. पूजेचा स्वयंपाकही तिने केला नाही. ती पुन्हा शेपूट घालून स्वयंपाकघरात शिरून जाईल. मी दरवाजाच्या बाहेर उभी होते आणि त्यांचे बोलणे ऐकून माझे पूर्ण शरीर थंड पडले होते. इकडे मी आणलेल्या दिवाळीचं सामान फक्त खाल्ले जात नव्हते, तर त्याला सईच्या चांगुलपणाचा पुरावा बनवले जात होते. त्याला एक असे व्यासपीठ बनवले जात होते जिथे सुमती आपल्या मुलीचे कौतुक करू शकतील आणि मला सर्वांसमोर अपमानित करू शकतील. ज्याने पैसे खर्च केले ते तिचे कर्तव्य होते आणि ज्याला फुकट मिळाले ती संस्कारी बनली होती. पण ही गोष्ट इथेच संपली नाही. लिव्हिंग रूममध्ये एक अनोळखी माणसाचा मोठा आणि कोरडा आवाज आला. मला काही घेणं देणं नाही की तुम्ही लोक व्हिडिओ बनवत आहात किंवा दिखावा करत आहात. मी इथे यासाठी आलो आहे कारण तुम्ही मला सांगितलं होतं की आज रात्री गिफ्ट्स तयार राहतील, तुमच्याकडून एक चांगल्या भावनेच्या रूपात. पण मी आधीच सांगतो, जर दिवाळीनंतर निखिलचे कर्ज फेडले गेले नाही तर मला वाईट बनण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका. मी माझा श्वास रोखून धरला. दरवाजाच्या भेगेतून मी पाहिले की एक 50शीतील माणूस काळ्या जॅकेटमध्ये सोफ्यावर बसला आहे. निखिलचा चेहरा पिवळा पडला होता. सईने तिच्या आईकडे पाहिले. तिच्या आवाजात चिंता दिसत होती. आई, हे काय म्हणत आहेत? तुम्ही तर सांगितले होते की फक्त काही गिफ्ट्स देऊन त्यांना मनवायचे आहे. सुमतीने हात हलवला. पहिली दिवाळी तर होऊ दे, नंतर पाहू. आता तर आपल्याला आपली आबरू वाचवायची आहे. जर दिवाळीच्या रात्री लोक घरी कर्ज मागायला आले तर सर्वांसमोर काय आबरू उरेल? त्या माणसाने हसून म्हटले, आबरूने कर्ज फिटत नाही. मी तर तुमच्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता की तुमचे कुटुंब श्रीमंत आहे. आई मुलीवर खूप प्रेम करते, भाऊही चांगलं कमवतो. पण मला तिचा भाऊ वहिनीच्या घरी जाऊन बोलण्यासाठीही तुम्ही मजबूर करू नका. एक एक शब्द माझ्या कानात टोचत होता. तर स्वतःच्या मुलीसाठी आणि नातवांसाठी प्रेमाच्या दिखाव्यामागे एक अजून घाणेरडे सत्य दडले होते. सुमती माझं सामान वापरत होत्या जेणेकरून सई आणि निखिल त्यांच्या सावकाराला शांत करू शकतील, निखिलच्या कर्जाच्या खड्ड्यातून बाहेर पडू शकतील आणि आपल्या फाटलेली आबरू वाचवू शकतील. निखिल रागाच्या भरात स्वतःचेच केस ओढत होता. मी सांगितलं होतं की आदित्य दादा आणि ईश्वरी वहिनीला यात ओढू नका. जर त्यांना कळले तर ते चांगले होणार नाही. सुमतीने पलटून त्याच्याकडे पाहिले. तू माझ्या मुलाला आणि सुनेला का घाबरतोस? त्या घरात माझं चालतं. ती कोण आहे? तिने आदित्यशी लग्न केलं आहे तर तिला सासरच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतील. जे पैसे ती कमवते ते शेवटी आदित्यचे तर आहेत, या कुटुंबाचे आहेत. मी हळूच माझा फोन काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. माझा हात त्यावेळी विचित्र स्थिर होता. ना थरथरत होता ना कोणती घाई दिसत होती. मी त्यांचे प्रत्येक बोलणे आणि प्रत्येक रहस्य प्रत्येक कटसह रेकॉर्ड केले. मग मी कॅमेरा उघडला आणि दरवाजाच्या फटीतून काही फोटो काढले. सी फूडचा डबा ज्यावर अजूनही दुकानाचे टॅग दिसत होते, इम्पोर्टेड फळांची टोपली जी मी माझ्या सासूसासऱ्यांसाठी खरेदी केली होती, गिफ्ट बॉक्स, सर्व काही सईच्या लिव्हिंग रूममध्ये सजलेलं होतं. व्हिडिओच्या तीव्र प्रकाशात सर्व काही आता एका भडक थट्टेसारखं वाटत होतं. एका क्षणासाठी मला वाटलं की मी दरवाजा ढकलून आत जावं आणि सुमतींना विचारावं की त्यांच्या नजरेत मी एक माणूस आहे की फक्त एक श्वास घेणारं पाकिट. पण मी थांबले. त्यावेळी गोंधळ घालण्याचा अर्थ असा होता की मी त्यांना रडण्याची, खोटं बोलण्याची आणि मलाच दिवाळी खराब करण्याचा दोषी ठरवण्याची संधी दिली असती. मी शांतपणे पायऱ्या उतरून खाली आले. मागून सुमती वहिनींचा आवाज अजूनही येत होता. लवकर करा, आता मला आदित्यलाही फोन करायचा आहे. त्याला सांगायचं आहे की उद्या सर्व नातेवाईकांना घेऊन ये, जेणेकरून ईश्वरीलाही कळेल की मोठी सून असण्याचा काय अर्थ असतो. मी त्या जुन्या इमारतीतून बाहेर पडले. रात्रीची थंड हवा माझ्या चेहऱ्याला लागली, पण माझे हृदय विचित्र शांत होते. मी रडले नाही. मला पूर्वीसारखी वेदना जाणवली. त्या क्षणी मला फक्त एकच गोष्ट माहीत होती, या दिवाळीच्या रात्री जो फजितीला समोर जाईल ती मी नसेल. मी सईच्या सोसायटीतून मागे न वळता निघाले.
दिवाळीच्या आधीच एक रात्र रस्ते रोषणाईने न्हाऊन निघाले होते. लोक आपापल्या गाड्यांवर दिवे, मूर्ती आणि मिठाई घेऊन घरी जात होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांतून हसण्याचे, खिदळण्याचे आवाज येत होते. फक्त मीच टॅक्सीत बसले होते. गुडघ्यावर हात ठेवले होते आणि मनात इतका थंडावा होता की आता रागही मला जाणवत नव्हता. रागही कधीकधी एक गरम भावना असते, पण त्यावेळी माझ्या आत फक्त एक स्वच्छ आणि अनभिज्ञ शांतता होती. मी आदित्यला फोन केला नाही, ना सुमतीला कोणताही मेसेज पाठवला. मला चांगलं माहीत होतं की जर मी आधी सांगितलं असतं तर ते पुरावे नष्ट करायला, आपली विधानं बदलायला आणि नवीन कथा रचायला वेळ लागला नसता. सुमती रडून सांगू शकल्या असत्या की मी त्यांच्यावर खोटा आरोप करत आहे. सई आपल्या मुलाला कडेवर घेऊन माझ्या पायाशी पडू शकली असती. निखिल म्हणू शकला असता की तो माणूस फक्त एक व्यावसायिक मित्र होता. आणि आदित्य, खूप शक्यता होती की तो पुन्हा म्हणाला असता, तू कदाचित नीट ऐकलं नसशील, अंदाज लावू नकोस. मी अशा गोष्टी खूप ऐकल्या होत्या. घरी जाण्याऐवजी मी ड्रायव्हरला माझ्या आईवडिलांच्या घरी नेण्यास सांगितले. एका शांत गल्लीत वसलेले एक छोटेसे घर. गल्लीच्या कोपऱ्यावर पोहोचताच मला घरात बनणाऱ्या पक्वानांच्या ओळखीचा सुगंध येऊ लागला. माझी आई काही शेजाऱ्यांसोबत अंगणात बसून मिठाई बनवत होती. माझे वडील शांत बसलेले दिसत होते आणि अधूनमधून सर्वांना आठवण करून देत होते की पूजेची वेळ होत आहे. ते दृश्य इतके शांतपूर्ण होते की ते पाहून माझा कंठ दाटून आला. आईने जसे मला पाहिले तिचे हात थांबले. तिने कोणताही प्रश्न विचारला नाही, मला अधिक त्रास दिला नाही. फक्त काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग उठली. आपल्या पदराने हात पुसत ती म्हणाली, ईश्वरी, तिथे का थांबलीस? आत ये, माझ्यासोबत स्वयंपाकघरात चल. ते 4 छोटे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. काही लोक असतात ज्यांना जास्त विचारण्याची गरज नसते. ते समजतात की त्यांचे मूल कोणत्या तरी वेदनेत आहे. आईनं मला आलं घातलेला गरम चहाचा कप दिला. माझे थंड झालेले हात हळूहळू उबदार होऊ लागले. मी स्वयंपाकघरातील एका जुन्या लाकडी खुर्चीवर बसले आणि आईला सर्व सांगू लागले. फ्रीज रिकामा होण्यापासून ते थोडं सामान, लिहिलेल्या कागदापर्यंत, आदित्यशी झालेलं संभाषणापासून ते सुमती आणि सईच्या व्हिडिओ बनवण्यापर्यंत आणि निखिलच्या व्यवहारापर्यंत. मी सर्व काही आईला सांगत असताना रडले नाही. या गोष्टीमुळे माझी आई अधिकच चिंतेत पडली. ती माझ्यासमोर बसली होती. दोन्ही हात घट्ट पकडलेले होते. तिचा शांत चेहरा रागामुळे हळूहळू पिवळा पडत होता. माझे वडील स्वयंपाकघराच्या दाराशी उभे राहून सर्व काही ऐकत होते. त्यांच्या हातातील दिव्याची वात कधी तुटली त्यांना कळलेच नाही. ते नेहमीच कमी बोलणारे होते. पण त्या दिवशी ते आत आले, तुटलेली वात टेबलावर ठेवली आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले, पैसे गेले तर परत कमवता येतात ईश्वरी बेटा, पण आपल्या स्वाभिमानाला कोणालाही वारंवार तुडवू देऊ नकोस. त्यांच्या त्या एका वाक्याने जणू माझ्या खांद्यावर एक हात ठेवला, जो मला सांगत होता की मी एकटी नाही. माझ्या आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या जवळ येऊन हळूच म्हणाली, रागाच्या भरात रात्रीच लढायला जाऊ नकोस. जेव्हा माणूस रागाच्या भरात असतो आणि गोंधळ घालतो तेव्हा लोक अनेकदा त्यालाच चुकीचं ठरवतात. जर तुला हवं असेल की कोणीही नकार देऊ शकणार नाही, तर सत्याला स्वतःला बोलण्याची संधी द्यावी लागेल. मी मान डोलावली. सत्य तर हे आहे की इथे येताना मी हेच विचारलं होतं. मला कोणताही तमाशा करून एक उद्धट सून असे लेबल घ्यायचं नव्हतं. मला सुमतीला बिचाऱ्या म्हाताऱ्या आईचे पात्र साकारण्याची संधी द्यायची नव्हती. यावेळी जर सामना करायचा असेल तर सर्व काही स्पष्ट असलं पाहिजे, पुराव्यांसह, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. मी माझा फोन उघडला आणि CCTV फुटेज, सईच्या घरी काढलेले फोटो आणि ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग सर्व आईला दाखवलं. माझ्या आईने जेव्हा सुमतीचे ते वाक्य ऐकले, उद्या मी तिला 2 गोष्टी सुनावून देईल, ती शेपूट घालून पुन्हा स्वयंपाकघरात शिरून जाईल, तेव्हा त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी फक्त इतकेच म्हटले, या गोष्टी जपून ठेव, हरवून देऊ नकोस. त्या रात्री मी प्रत्येक काम खूप सावकाश पण ठाम विश्वासाने केले. मी ईमेल उघडला आणि त्या दुकानांचे 1.5 लाखांचे बिल डाउनलोड केले, जिथून मी दिवाळीचे सामान खरेदी केले होते. मी ते CCTV फुटेज, ज्यामध्ये सुमती आणि सई सुटकेस घेऊन जात होत्या, ते एका लहान हार्ड ड्राईव्हमध्ये सेव्ह केले. मी ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्या स्वतःच्या ईमेल ID वर पाठवली, जेणेकरून फोनला काही झाले तर सर्व काही सुरक्षित राहील. मी सोसायटीच्या मॅनेजरला एक मेसेज पाठवला, ज्यामध्ये फ्लॅटमधून मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा उल्लेख करून कॉरिडॉरच्या CCTV फुटेजची अधिकृत प्रत मागितली. माझी आईही शांत बसली नाही. त्यांनी केटरिंगवाल्यांना फोन करून आमच्यासाठी एक छोटेसे दिवाळीचे जेवण तयार करायला सांगितले. खूप शानदार नाही, पण स्वच्छ आणि चांगले. त्यांनी सांगितले की काहीही झाले तरी दिवाळीच्या रात्री तुझ्याकडे खाण्यासाठी एक चांगली थाळी असावी. जर ते लोक तुला आपला परिवार मानत नसतील तर हे घर आहे, तुझे आईवडील तर आहेत. हे वाक्य ऐकून माझे डोळे अखेर लाल झाले, पण मी अश्रू वाहू दिले नाहीत. मी फक्त मान खाली घालून सर्व बिलं एका फाईलमध्ये लावली. रात्री 11च्या सुमारास आदित्यचा फोन आला. मी काही वेळ स्क्रीनकडे पाहिले, मग फोन उचलला. त्याच्या आवाजात चिडचिड दिसत होती. तू कुठे आहेस? आई तुला फोन करत आहे. मीही करत आहे, तुझा फोन लागत नाहीये. तू संपूर्ण घराची दिवाळी खराब करण्याचा विचार केला आहेस का?
मी शांतपणे उत्तर दिले, मी माझ्या शेवटच्या दिवाळीची तयारी करत आहे, माझ्या पद्धतीने. दुसरीकडे शांतता पसरली. मग तो ओरडला, हे काय बकवास करत आहेस? मी टेबलावर ठेवलेल्या पुराव्यांच्या बॅगकडे पाहिले आणि हळूच म्हटले, उद्या तुला समजेल. एवढं बोलून मी फोन कट केला. त्या रात्री मी माझ्या आईवडिलांच्या घरीच झोपले. अनेक वर्षात पहिल्यांदाच दिवाळीच्या आदल्या रात्री मला स्वयंपाकघरात भांडी घासताना, जेवण तयार करताना किंवा सासरच्या प्रत्येक सदस्याची आवड-निवड लक्षात ठेवताना घालवावी लागली नाही. मी माझ्या लहानपणीच्या छोट्या खोलीत झोपले होते. बाहेरून आईवडिलांचा धीर गंभीर आवाज येत होता. हृदयात वेदना होती, पण एक विचित्र शांतताही होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठले. आईने माझ्यासाठी गडद हिरव्या रंगाचा सूट तयार ठेवला होता. मी हलका मेकअप केला, केस बांधले आणि ती फाईल घेऊन माझ्या फ्लॅटवर परतले. स्वयंपाकघर अजूनही कालसारखेच रिकामे होते, पण यावेळी मला भीती वाटत नव्हती. मी पुराव्याची फाईल लिव्हिंग रूमच्या कपाटात ठेवली आणि घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकताना पाहू लागले. काही तासातच सुमती स्वतः आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्या जाळ्यात ओढून आणणार होत्या, जे त्यांनी आपल्या लोभाने आणि फसवणुकीने स्वतःच विणले होते. दिवाळीच्या सकाळी जेव्हा मी फ्लॅटवर परतले, तेव्हा बाहेरचे रस्ते गर्दीने भरलेले होते. प्रत्येकाला घाई झालेली दिसत होती. मी एकटी होते, जी एक विचित्र शांततेने घरात शिरले. आता ती भीती नव्हती, जी रिकामा फ्रीज पाहून मला झाली होती. ना तो राग होता, जो सुमतीचं बोलणं ऐकून आला होता. काल रात्रीपासून आतापर्यंत मी खूप विचार केला होता. काही लोक असे असतात, त्यांना जर तुम्ही तत्त्वांच्या गोष्टी समजावून सांगितली तर ते बहिरे असल्याचं नाटक करतात. पण जर त्यांना त्यांच्याच पसरलेल्या जाळ्यात अडकले जाऊ दिले तर त्यांच्याकडे तेच नाकारण्याचा कोणताही मार्ग उरत नाही. आदित्य लिव्हिंग रूममध्ये बसला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती. हातात फोन होता. मला पाहताच तो उभा राहिला आणि मला वरून खालपर्यंत पाहू लागला. जणू माझा आजचा व्यवहार पारखण्याचा तो प्रयत्न करत होता. काल रात्री तू कुठे होतीस? तुझा फोन का बंद होता? आई तुला फोन करून किती त्रस्त झाली. मीही तुला फोन करत राहिलो. तुला माहीत आहे, तुझ्याशिवाय संपूर्ण घर त्रस्त होतं. त्याच्या आवाजात तक्रारही होती आणि रागही, पण त्याच्या खाली एक लपलेली काळजीही दिसत होती. मी चपला काढल्या, माझी बॅग ठेवली आणि खूप सावकाश उत्तर दिलं, मी व्यस्त होते. मग मी थेट लिव्हिंग रूममध्ये गेले आणि ताजी हवा घेण्यासाठी खिडकी उघडली. आदित्य माझ्या मागे आला. त्याचा आवाज अजून मोठा झाला. कोणत्या कामात व्यस्त होतीस? पूर्ण रात्र? राग आपल्या जागी आहे, पण एक मर्यादा असते. दिवाळीचा सण डोक्यावर आहे आणि तू अशी शांत राहून कोणाला त्रास देऊ इच्छितेस? मी वळून त्याच्याकडे पाहिलं. आपल्या घराच्या सणाबद्दल बोलायचं तर मला वाटतं तुम्ही स्वतः सांभाळाल. आदित्यचा चेहरा लगेच उतरला. तुझं पुन्हा सुरू झालं का? मी सांगितलं होतं. आई फक्त थोडं सामान सईकडे घेऊन गेली होती. आज रात्री पूर्ण कुटुंब इथे जेवायला येत आहे. जर जेवण बनलं नाही तर संपूर्ण घराची इज्जत जाईल. आता जास्त नाटकं करू नकोस. मी थेट त्याच्या डोळ्यात पाहिलं. माझा आवाज अजूनही शांत होता. कोणाची इज्जत? तुम्ही आपली इज्जत स्वतः वाचवा. त्या एका वाक्याने आदित्यला गप्प केले. कदाचित आमच्या लग्नाच्या इतक्या वर्षानंतर त्याने मला कधी इतके स्पष्ट आणि थंड उत्तर देताना पाहिले नसेल. पूर्वी जेव्हा तो रागवायचा, मी मऊ पडायचे. जेव्हा तो आईसाठी, बहिणीसाठी, कुटुंबासाठी बोलायचा, मी एक पाऊल मागे घ्यायचे. पण आज मला मागे हटायचे नव्हते. अजून एक पाऊल मागे हटण्याचा अर्थ असा होता की माझ्या मागे कोणताही रस्ता नाही, फक्त एक खोल दरी आहे. मी घराची साफसफाई सुरू केली. मी फरशी पुसली, माझे पर्स बदलले आणि लिव्हिंग रूममध्ये फुलदाणीत फुलं लावली. वरून पाहिल्यास सर्व काही नीटनेटकं आणि व्यवस्थित वाटत होतं. एक असं घर जे पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी तयार असावं. पण स्वयंपाकघराला मी अजिबात हात लावला नाही. आदित्य सकाळी सकाळी जे सी फूड विकत घेऊन आला होता ते अजूनही एका भांड्यात पडलेले होते. खेकडे दोरीने बांधलेलेच होते आणि कोळंबीची बर्फ वितळून फरशीवर पसरला होता आणि त्यातून एक विचित्र दुर्गंधी येत होती. मी सर्व पाहिले पण दुर्लक्ष केले. आदित्य अनेकदा स्वयंपाकघराच्या दरवाजापाशी गेला. त्याचा चेहरा दरवेळी अधिक बिघडत होता. त्याला माझ्याकडून मदत हवी होती, पण त्याचा अहंकार त्याला थांबवत होता. त्याला स्वतःलाच करायचे होते. पण खेकडे, कोळंबी, चाकू आणि भांडी पाहून त्याचे हातपाय गळत होते. तो माणूस ज्याने म्हटले होते की तो एकटाच शाही सण साजरा करू शकतो, आज तो भांडी आणि सी फूड समोर उभा राहू शकत नव्हता. दुपारच्या सुमारास माझा फोन वाजला. सुमतीचा फोन होता. मी काही वेळ स्क्रीनकडे पाहिले, मग फोन उचलला. त्यांच्या आवाजात अधीरता आणि हुकूम दिसत होता. ईश्वरी, तू तयारी केली आहेस का? आज रात्री मी पूर्ण परिवाराला घेऊन येत आहे. मोठे तात्या, लिली आत्या आणि सईचे पूर्ण कुटुंब येत आहे. माझी इज्जत जाणार नाही याची काळजी घे. ऐकले ना? मी खूप छोटे उत्तर दिले. हो. घर तयार आहे. सुमती कदाचित थक्क झाल्या. त्यांना वाटले नव्हते की मी इतक्या सहजपणे त्यांचं म्हणणं ऐकेल. मग त्यांनी असा आवाज काढला. समजूतदार आहेस तर चांगलंच आहे. सणासुदीला घरातील स्त्रियांना सर्व सांभाळावे लागते. काही गोष्टींसाठी तोंड फुगवून त्या बसत नाहीत. लोक हसतात. मी त्यांची सर्व बडबड ऐकली.
एक शब्दही उलट उत्तर दिलं नाही. त्यांना वाटले की मी हारले आहे, मी हार मानली आहे आणि मी फक्त त्या फाईलकडे पाहत होते जी कपाटामध्ये ठेवली होती आणि माझ्या ओठांवर एक हलके स्मितहास्य होते. फोन ठेवून मी माझ्या खोलीत गेले. एक जुना फोन काढला जो अजूनही काम करत होता. तो चार्ज केला आणि लिव्हिंग रूममधील पुस्तकांच्या कपाटांच्या कोपऱ्यात लपवून ठेवला, ज्याचा कॅमेरा थेट सोफा आणि डायनिंग टेबलकडे होता. अजून एक फोन माझ्या स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवला, जेणेकरून स्वयंपाकघराचा दरवाजा, सी फूडची भांडी आणि सर्व सत्य पाहून लोकांच्या प्रतिक्रिया त्यात रेकॉर्ड होतील. माझा हेतू कोणतीही गोष्ट बनवण्याचा नव्हता. मला फक्त ते सर्व रेकॉर्ड करायचे होते जे ते स्वतः बोलतील, स्वतः करतील, जेणेकरून नंतर कोणीही सत्याला खोट्यात बदलू शकणार नाही. सर्व केल्यानंतर मी माझ्या आईला मेसेज केला, आज रात्री मी पूजेसाठी लगेच येऊ शकणार नाही. तुम्ही माझ्यासाठी तयारी करून ठेवा. जर मला यायला उशीर झाला तर मी नंतर येईन. आईचा मेसेज लगेच आला, ओके बेटा. मी गडद हिरव्या रंगाचा सूट घातलेला, केस बांधलेले, चेहऱ्यावर एक बाह्य दर्शकासारखी शांतता होती. पण माझ्या मनात प्रत्येक घड्याळाच्या टिक त्यांच्या कुटुंबाच्या नशिबावर प्रहार करत होती. मला माहीत होते की आज रात्री सुमती खूप लोकांना सोबत घेऊन येतील, नातेवाईकांनाही सोबत आणतील, सईला सोबत आणतील आणि ती अब्रूही सोबत आणतील जे त्यांनी माझे सामान वापरून वाचवली होती. आणि मला हे सुद्धा माहीत होते की जेवढे जास्त लोक साक्षीदार असतील, सत्य समोर आल्यावर तेवढेच कमी दाबले जाऊ शकेल. मी खिडकीतून बाहेर पाहिले. आकाशात अंधार पडू लागला होता. समोरच्या फ्लॅट्सचे दिवे एक एक करून पेटत होते. अगरबत्तीचा आणि जेवणाचा सुगंध हवेत तरंगत होता. मी माझा हात शेजारी ठेवलेल्या फाईलवर ठेवला. माझे हृदय वादळापूर्वीच्या शांत समुद्रासारखे होते. त्यांना येऊ दे. जेवढे जास्त लोक तितकेच चांगले. बरोबर संध्याकाळी 6 वाजता दाराची बेल जोरात वाजली. एकदाही नम्रतेने नाही, तर सतत आणि लवकर लवकर. जणू बाहेर उभा असलेला माणूस हे गृहीत धरून चालला होता की हे दार त्यांच्या स्वागतासाठी उघडेच राहिले पाहिजे. आदित्य स्वयंपाकघरात उभा होता. हातात कात्री घेऊन खेकड्याच्या दोऱ्या कापण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. बेलचा आवाज ऐकून तो दचकला आणि माझ्याकडे पाहू लागला. मी अजूनही लिव्हिंग रूममध्येच बसले होते. माझ्यासमोर चहाचा कप होता, ज्यातून हलका धूर निघत होता आणि शेजारी तपकिरी रंगाची फाईल ठेवली होती. तो हात पुसत दार उघडायला पळाला. दार उघडताच हसणे आणि गप्पांचे आवाज एका वादळासारखे आत घुसले. सर्वात पुढे सुमती होत्या. लाल रंगाची मखमली साडी घातलेल्या, गळ्यात सोन्याचा हार, चेहऱ्यावर गडद मेकअप. त्यांच्या मागे तात्या, लिली आत्या आणि काही असे नातेवाईक होते त्यांना मी फक्त सण उत्सवातच पाहायचे. सईसुद्धा होती. पिवळ्या रंगाचा सूट घातलेली, केस विस्कटलेले, हातात मूल घेतलेली, चेहऱ्यावर अशी स्माईल जी एखाद्या पार्टीत आली असावी. सुमतीने आत येताच मोठ्याने म्हटले, जाणीवपूर्वक, जेणेकरून सर्वांना ऐकू येईल, मी सांगितले होते ना, यावर्षी माझ्या मुलाच्या घरी दिवाळीची मोठी तयारी आहे. माझ्या सुनेने खूप जास्त एक्सपेन्सिव्ह सामान खरेदी केले आहे. सी फूड, इम्पोर्टेड महागडे. म्हणून मी विचारले, सगळ्यांना बोलावून दाखवावे, खाऊ घालावे, नाहीतर लोक म्हणतील की मी फुगवून सांगते. काही नातेवाईकांनी हसून होकार दिला. घराकडे चारी बाजूंनी पाहताना एका तात्याने म्हटले, घर तर खूप नीटनेटकं ठेवलं आहे. आदित्यला एक सुजाण पत्नी मिळाली आहे. हे तर नशिबाचंच काम आहे. सुमती हे ऐकून खूप आनंदी झाल्या, पण त्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. जणू मला आठवण करून देत होत्या की मला एक चांगली सून असण्याचं नाटक करायचं आहे. सई तिच्या आईच्या मागे उभी होती. ती सुद्धा माझ्याकडे अर्धवट संशय आणि अर्धवट आव्हानात्मक नजरेने पाहत होती. कदाचित तिलाही तिच्या आईसारखा विश्वास होता की इतक्या लोकांसमोर मी माझ्या सासरची आबरू वाचवण्यासाठी काहीही करेन. पण मग त्यांचा उत्साह हळूहळू कमी होऊ लागला. घर साफ तर होतं, टेबल खुर्च्या नीट लावलेल्या होत्या, फुलदाणीत फुलंही दिसत होती, पण जेवणाचा कोणताही सुगंध येत नव्हता. ना चिकन, ना भाजी, ना स्वयंपाकघरातून कोणतीही वाफ निघत होती, जशी एका घरातून निघायला हवी जिथे दिवाळीच्या पूजेची तयारी होत आहे. लिली आत्यांनी स्वयंपाकघराच्या दिशेने पाहून विचारले, अरे, काही शिजण्याचा सुगंध का येत नाहीये? ईश्वरीने बाहेरून जेवण मागवले आहे का? लिव्हिंग रूममध्ये अचानक शांतता पसरली. सुमतीचा चेहरा ताणला गेला. त्यांच्या ओठांवरील हसू गोठले. त्यांनी माझ्याकडे वळून आवाज सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत म्हटले, ईश्वरी, जेवण कुठे आहे बेटा? सगळे पाहुणे आले आहेत. मी चहाचा कप खाली ठेवला आणि त्यांच्याकडे पाहिले, पण उत्तर दिले नाही. माझं असं गप्प राहणं त्यांच्या रागाला खतपाणी घालणारं ठरलं. सुमती माझ्याकडे आल्या. त्यांचा आवाज मोठा झाला, तू तिथे उभी काय करत आहेस? जेवण का वाढत नाहीस? असं म्हणू नकोस की तू अजून काही बनवलं नाहीस. आदित्य स्वयंपाकघराच्या दाराशी उभा होता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. तो त्याच्या आईला पाहत होता, मग मला. त्याचे ओठ हलले, पण कोणताही आवाज बाहेर पडला नाही. स्वयंपाकघरातून सी फूडचा कच्चा वास बाहेर येऊ लागला होता. खूप तीव्र नाही, पण इतका की कोणालाही समजले पाहिजे की काहीतरी गडबड आहे. एक तरुण नातेवाईकाने नाक मुरडून विचारले, स्वयंपाकघरात कच्चं सामान ठेवलं आहे का? सुमतीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्या भडकल्या. त्यांनी थेट माझ्याकडे बोट दाखवलं. त्यांचा आवाज धारदार झाला, मी तुला विचारत आहे ईश्वरी, जेवण कुठं आहे?
तू काय पाहुण्यांना रिकामा टेबल पाहण्यासाठी आणले आहेस की तुला वाटते की सण म्हणजे काही थट्टा आहे? मी आताही लगेच उत्तर दिले नाही. मी फक्त त्यांच्याकडे पाहिले, मग सईकडे, जी मागे लपली होती, आणि मग आदित्यकडे. तो वेगाने माझ्याकडे आला. त्याने माझे हात ओढले आणि इतक्या धीर गंभीर आवाजात बोलला, जणू तो विनवणी करत होता. ईश्वरी, आता बस कर. जे काही बोलायचे आहे ते नंतर करू. आता पाहुणे बसले आहेत. प्लीज स्वयंपाकघरात चल. मी तुला विनंती करतो. मी माझा हात त्याच्या पकडीतून खूप सावकाश सोडवला. तुम्ही कोणाकडे विनंती करत आहात? आदित्य थक्क झाला. मी पुढे म्हटले. माझा आवाज मोठा नव्हता, पण जवळ उभा असलेला लोक ऐकू शकत होते. जेवण बनवणाऱ्याकडे की जेवण घेऊन जाणाऱ्याकडे? खोलीत अचानक शांतता पसरली. एका तात्याने सुमतीकडे पाहिले, मग सईकडे. लिली आत्यांनी आपला चेहरा वेडावाकडा केला. जेवण घेऊन जाणाऱ्याचा म्हणजे याचा अर्थ काय? काही घडले आहे का इथे? सुमती लगेच मध्येच बोलल्या, आपली भीती लपवण्यासाठी. त्यांचा आवाज अधिक तीव्र झाला. इथे काहीही घडलेले नाही. माझी सून फक्त लहान लहान गोष्टींवर नाराज होते. स्त्रियांची सवयच असते. सणासुदीला सुद्धा तोंड फुगवून बसतात, जेणेकरून कोणीतरी त्यांना मस्का लावावा. मग ती माझ्याकडे वळली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. ऐकलेस ना? स्वयंपाकघरात जा. माझ्याकडे तुझ्याशी वाद घालण्यासाठी वेळ नाही. मी भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले. सुमारे 7:30 झाले होते. बाहेर पूर्णपणे अंधार पडला होता. समोरच्या फ्लॅट्समध्ये पूजेच्या घंटा वाजत होत्या आणि माझ्या घरात एक असे जेवण जे कधी बनलेलेच नाही, ते मला झुकवण्याचे कारण बनत होते. सईने आता बोलायला सुरुवात केली. तिचा आवाज मऊ वाटत होता, पण बनावटपणाने भरलेला. वहिनी, आता आईवर रागवू नका. जे काही आहे ते या सणानंतर करू. आज इतके नातेवाईक आले आहेत. तुम्ही मनात गोष्टी ठेवून वातावरण का खराब करत आहात? तुम्ही या घरची मोठी सून आहात. तुम्ही थोडं मोठ्यांचं मन जपलं पाहिजे. मी वळून तिच्याकडे पाहिलं. मोठ्यांचं मन जपण्याचा अर्थ असा आहे की कोणीतरी माझं सामान घेऊन जावं आणि मी तरीही स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठीच जेवण बनवावं? सईचा चेहरा फिका पडला. सुमती आता आपली खानदानी इमेज टिकवून ठेवू शकत नव्हत्या. ती माझ्या इतक्या जवळ आली की जवळजवळ माझ्या खांद्यावर हात ठेवला. तू जाणीवपूर्वक माझी बदनामी करत आहेस ना? मी आधीच सांगत आहे, आज रात्री जर जेवण बनलं नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी तुझ्या माहेरी फोन करून विचारेन की त्यांनी आपल्या मुलीला काय शिकवले आहे. ते वाक्य संपताच माझ्या डोळ्यात थंडावा उतरला. बाकी लोकही गप्प झाले. कदाचित त्यांना अपेक्षा नव्हती की सुमती माझ्या आईवडिलांना मध्ये आणतील. आदित्यने लगेच आपल्या आईला मागे ओढले. आई, बस कर. आता अधिक बोलू नकोस. त्यांनी त्याचा हात झटकला. तू गप्प राहा. तुझी बायको इतकी उद्धट बोलत आहे आणि तू तिची बाजू घेत आहेस. मी तुला यासाठी मोठं केलं होतं की आज ती माझ्या डोक्यावर बसून राहावी. मी उठले, कोणतीही घाई न करता, कोणतीही भीती न बाळगता. लिव्हिंग रूममध्ये उपस्थित असलेले प्रत्येक नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. मी माझा सूट नीट केला आणि थेट सुमतीकडे पाहिले. आई, तुम्ही शांत व्हा. तुमचे हसू होत आहे का? आता मी शांत व्हावं. मी एक एक शब्द स्पष्ट उच्चारले. थोड्याच वेळात कोणाला तरी स्पष्ट उत्तर द्यावे लागेल. खोलीत वातावरण लगेच तणावपूर्ण झाले. सुमती एका क्षणासाठी थांबल्या आणि सईने नकळत आपल्या मुलाला अधिक घट्ट पकडले. आदित्यने मला पाहिले. त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. कदाचित त्या क्षणी त्याला समजले की मी आता ती स्त्री राहिले नाही जी अश्रू गाळून शांतपणे स्वयंपाकघरात निघून जाईल. मी लिव्हिंग रूमच्या मध्यभागी आले. इतक्या सावकाश की माझ्या पावलांचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. पूर्ण खोली अजूनही गुदमरणाऱ्या शांततेत बुडाली होती. काही लोक मला पाहत होते, काही सुमतीकडे पाहत होते, काही लोक अस्वस्थ होऊ लागले होते, कारण त्यांना समजले होते की आता सून रुसण्याची गोष्ट उरलेली नाही, जसे त्यांना सांगितले गेले होते. आदित्य स्वयंपाकघराच्या दाराशी उभा होता. त्याचे दोन्ही हात खाली लोंबकळत होते. चेहरा पांढरा पडला होता आणि सुमती आताही मला चेतावणी देणाऱ्या नजरेनेच पाहत होत्या. जणू फक्त एका आणखी ओरडण्याने मी पुन्हा मान झुकवेन. मी तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांकडे पाहिले आणि मग एक एक शब्द स्पष्टपणे म्हटले. तुम्ही सर्वजण आज इथे जेवण करायला आले आहात, पण कदाचित तुम्हाला एक गोष्ट माहीत नाही. सई लगेच ओरडली. ईश्वरी, गप्प राहा. नातेवाईकांसमोर काहीही बडबड करू नकोस. घरातील गोष्टी घरातच ठेव. तुला कोणी हक्क दिला की तू तुझ्या सासूची बदनामी करावीस? मी त्यांच्याकडे पाहिले नाही. मी त्यांना अनेकदा पाहिले होते. जेव्हा त्या माझे सामान घेत होत्या, जेव्हा त्या माझ्यावर टोमणे मारत होत्या, जेव्हा त्या आपल्या मुलीसाठी सहानुभूतीचे नाटक करून सर्व ओझं माझ्यावर टाकत होत्या. आता मला फक्त सत्याला पाहायचं होतं. मी पुढे म्हटलं, या घरातून दिवाळीचं पूर्ण सामान, ज्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे, ते काल संध्याकाळीच इथून या दोघी घेऊन गेले आहेत. खोलीत लगेच हालचाल झाली. लिली आत्यांनी आपली पर्स खाली ठेवली आणि विचारले, या दोघींनी नेले, पण कुठे नेले? ईश्वरी, स्पष्ट सांग. घरचे सामान कोण कशाला नेणार? मी सुमतीकडे पाहिले. ज्यांनी ते सामान नेले आहे तेच या खोलीत उभे आहेत. सुमतीचा चेहरा वेगाने रंग बदलू लागला. आधी रागाने लाल, मग भीतीमुळे पिवळा आणि मग पुन्हा रागाने लाल. पण एका क्षणात त्यांनी आपली तीच जुनी आक्रमकता परत मिळवली. त्यांनी कमरेवर हात ठेवून हसत म्हटले, हो, मी नेले. माझ्या मुलीच्या घरी. तर काय झालं? माझ्या स्वतःच्या मुलाच्या कष्टाच्या पैशाचं सामान आहे. मला हक्क आहे त्यावर.
तू या घरची सून आहेस, थोडेसे सामान खरेदी करून उपकार करत आहेस का? मी त्यांच्याकडे पाहिले. माझ्या ओठांवर एक थंड स्मितहास्य होते. तुमच्या मुलाचे सामान की तुमच्या सुनेचे पैसे? त्या एका प्रश्नाने त्यांना गप्प केले. काही नातेवाईक आदित्यकडे पाहू लागले. त्याने आपला चेहरा खाली केला. कोणालाही नजर मिळवण्याची हिंमत झाली नाही. मी टेबलावर ठेवलेले फाईल उघडली. त्यातून आधीच प्रिंटआउट केलेली बिलं काढलेली आणि एक एक करून काचेच्या टेबलावर ठेवली. हे मिठाई, सीफूड, फळं आणि गिफ्ट्सचे बिल आहे. सगळ्यांचे पैसे माझ्या वैयक्तिक खात्यातून गेले आहेत. एकूण 1,56,000. मला सणावरती पैसे खर्च केल्याचा कोणताही पश्चाताप होत नाही. पण मी हे सहन करू शकत नाही की कोणीतरी माझं सर्व सामान घेऊन जावं आणि मग परत येऊन मलाच विचारावं की इथे जेवण का बनवलं नाही. खोलीत काही सेकंदासाठी शांतता पसरली. तात्यांनी एक बिल उचलून पाहिलं. त्यांचा चेहरा गंभीर झाला. हे तर खरोखर दिवाळीच्या 1 दिवस आधीच खरेदी केलेल्या सामानाचं बिल आहे. ही रक्कम छोटी नाही. सुमती वहिनींनी पाहिले की प्रकरण आता खूप बिघडत आहे. म्हणून त्यांनी लगेचच आपली बाजू बदलली. तर मी ते सामान कुठे फेकून तर दिले आहे का? मी सईच्याच घरी घेऊन गेले, जेणेकरून तिथे मोठ्या फ्रीजमध्ये सुरक्षित राहील. आज रात्री सगळे सोबतच तर जेवणार होते. कुठेही ठेवा. होते तर आपल्याच घरचे सामान. मी कोणतीही घाई केली नाही. मी टीव्हीचा रिमोट उचलला आणि माझा फोन स्क्रीनला कनेक्ट केला. इमारतीच्या कॉरिडॉरमधील CCTV फुटेज स्पष्टपणे दिसू लागले. काल दुपारी 3:07 सुमती दुसऱ्या पासवर्डने माझा दरवाजा उघडत आहेत आणि त्यांच्या मागे सई आहे. दोघी एकामागून एक 2 मोठ्या सुटकेस बाहेर ओढत आहेत आणि मग खाण्याच्या सामानाने भरलेल्या अनेक पिशव्याही त्या उचलत आहेत. सई चालता चालता हसतही आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नाही. पूर्ण खोली काही सेकंदासाठी थक्क झाली. मग एक आंटी बोलू लागली, हे देवा, हे तर पूर्ण घरच रिकामं केलं आणि म्हणतायत थोडंसं घेतलं आहे. लिली आत्यांनी सुमतीकडे पाहिले. त्यांच्या आवाजात आता तो मऊपणा दिसत नव्हता जो येताना होता. सुमती, हे काय बघत आहे मी? सुनेच्या घरातून न विचारता सामान नेणं ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. सुमती घाबरल्या, पण तरीही मोठ्याने म्हणाल्या, CCTVने काय होईल? मी तुझी सासू आहे. मी माझ्या मुलाच्या घरात आले, यात काय चुकीचं आहे? आईने आपल्या मुलीला काही दिवसांसाठी सामान दिले तर ती CCTV फुटेज दाखवून माझी सून मला घाबरवेल? आजकालच्या सुनांमध्ये जराही लाज लज्जा शिल्लक राहिलेली नाही. सईने आता रडायला सुरुवात केली. तिने आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरले. तिचे अश्रू अगदी योग्य वेळी बाहेर आले. वहिनी, तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात. आम्ही तर फक्त काही काळासाठी तुमचे सामान उसने घेतले होते. आमच्या घरी फ्रीजमध्ये जागा होती. आईला भीती वाटत होती की तुमचे सामान खराब होईल, म्हणून आम्ही घेऊन गेलो होतो. तुम्ही सगळ्यांसमोर असे बोलत आहात. आता मला कोणापुढे तोंड दाखवायलाही जागा उरली नाही. मी तिच्याकडे पाहिले. तुझी आबरू महत्त्वाची आहे आणि माझा स्वाभिमान काहीच नाही का? सई गप्प झाली. मी टीव्हीपाशी गेले आणि दुसरी क्लिप चालवली. तो फोटो तोच होता जो मी काल रात्री तिच्या घराच्या दारातल्या फटीतून काढला होता. सी फूडचे डबे, भेटवस्तू, इम्पोर्टेड फळांच्या टोपल्या, सर्व काही व्हिडिओच्या तीव्र प्रकाशात चकाकत होते. मी जास्त काही बोलले नाही, फक्त विचारलं, उधार घेण्याचा अर्थ असा होतो का की तू व्हिडिओ बनवून हे दाखवावेस की हे तू तुझ्या आईसाठी स्वतः खरेदी केले आहेस? बरोबर? सईचा चेहरा पांढरा पडला. सुमती जोरात ओरडल्या, तू दुसऱ्यांच्या घराची हेरगिरी करतेस? तू खूपच नीच बाई आहेस. मी शांतपणे ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. सुमतीचा आवाज लिव्हिंग रूमच्या मध्यभागी घुमला. जेव्हा व्हिडिओ बनवाल तेव्हा स्पष्ट बोला. सांगा की यावर्षी तुम्ही दोघांनी पती पत्नीने स्वतः हे दिवाळीचे गिफ्ट्स आपल्या आईवडिलांसाठी विकत घेतले आहेत. नातेवाईकांना कळले पाहिजे की माझी मुलगी किती संस्कारी आहे, आपल्या माहेरचा किती विचार करते. कुठे लोक हे न समजतील की मोठी सूनच सर्व काही करते. आता खोलीत पूर्णपणे शांतता पसरली होती. सईच्या कडेवर असलेल्या रडणाऱ्या मुलाचा आवाजही आता खोटा आणि बैमान वाटत होता. आदित्यने दचकून आपल्या आईकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता भीती स्पष्ट दिसत होती. कदाचित त्या क्षणी त्याला समजले की हे प्रकरण फक्त थोडं सामान घेण्यापुरतं मर्यादित नव्हतं. मी रेकॉर्डिंग बंद केली आणि फोन टेबलावर ठेवला. माझा आवाज मोठा नव्हता, पण प्रत्येक शब्द दगडासारखा जड वाटत होता. मला 1.5 लाखांचा पश्चाताप नाही. मी फक्त आईंना एक प्रश्न विचारू इच्छिते. जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या मदतीसाठी सामानाची गरज होती तर तुम्ही माझ्याकडे थेट का मागितले नाही? तुम्हाला चोरून माझ्या घराचा दरवाजा उघडण्याची, माझा फ्रीज रिकामा करण्याची आणि माझ्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांच्या चांगुलपणाचा शिक्का म्हणून मिरवण्याची काय गरज होती? सुमतीचे तोंड उघडले, पण त्या एकही शब्द नीट बोलू शकल्या नाहीत. तात्यांनी डोके वर केले. त्यांचा आवाज गंभीर वाटत होता. सुमती, यात कोणतीही पळवाट असू शकत नाही. आई म्हणून तू असं वागशील तर कोणतीही सून हे सहन करणार नाही.
लिली आत्यांनीही एक दीर्घ श्वास घेतला. सणासुदीला प्रत्येकाला आपली आबरू प्रिय असते, पण आबरू कोणाच्या तरी पैशांवर आणि मेहनतीवर बनवता येत नाही. मी सईकडे पाहिले. तिने आपला चेहरा खाली घातला होता. आता ती रडतही नव्हती. काही मिनिटांपूर्वी ती एक संस्कारी मुलीसारखी उभी होती आणि आता ती नातेवाईकांसमोर एक खोटारडी व्यक्ती ठरली होती. मी शेवटच्या वेळी सुमतीकडे पाहिले. आई, तुम्ही विचारलं होतं ना की मी जेवण बनवलं नाही का? आता मी स्पष्ट उत्तर देते. जेवण यासाठी बनवलं नाही कारण ते बनवण्याचं सामान नेलं गेलं होतं आणि माझे हे कर्तव्य नाही की एका चुकीच्या कामाला लपवण्यासाठी मी पुन्हा पैसे खर्च करावेत. खोलीत शांतता पसरली. आता कोणीही जेवणाबद्दल बोलत नव्हते. अनेक वर्षात मी पहिल्यांदाच पाहिले की सुमती माझ्यासमोर उभ्या आहेत. त्यांचे ओठ थरथरत आहेत, डोळे लाल आहेत, पण त्यांच्याकडे एक शब्दही नाही जे मला झुकवू शकेल. मला वाटले होते की इतके झाल्यावर सुमती गप्प होतील. मला असेही वाटले होते की सामान नेल्याचं सत्य समोर आल्यावर संपूर्ण कुटुंब समजून जाईल की मी दिवाळीचं जेवण का बनवलं नाही. पण सईच्या चेहऱ्याकडे पाहून मला समजलं की बोलणं अजून संपलेलं नाही. ती फक्त यासाठी अपमानित झाली नव्हती की ती माझं सामान घेऊन दिखावा करताना पकडली गेली होती. तिच्या डोळ्यात एक खोल भीती दिसत होती. मी माझा हात फोनवर ठेवला आणि थेट सईकडे पाहून म्हटले, पण ही पूर्ण गोष्ट नाही. खोलीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. तात्या जे हातात बिल धरून उभे होते ते थांबले. आदित्यने माझ्याकडे पाहिले. त्याची दृष्टी घाबरलेली दिसत होती. जणू त्याला वाटत होते की अजून काय आहे जे त्याला माहीत नाही. सुमती थोड्या दचकल्या, पण तरीही त्यांनी आपल्या आवाजातला कडवटपणा टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. तू अजून कोणतं खोटं कारण रचणार आहेस? सामान नेल्याचं मी मान्य केलं आहे. तू आपल्या सासूला अजून किती अपमानित करू इच्छितेस? मी त्यांना उत्तर दिले नाही. मी सईकडे पाहिले. काय मला हे सांगण्याची गरज आहे की तुला हा व्हिडिओ का बनवावा लागला? सई एकदम मागे सरकली. वहिनी, तुम्ही काय म्हणत आहात? मी तर फक्त आईवडिलांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ बनवत होते. यात चुकीचं काय आहे? त्याच वेळी लिव्हिंग रूमचा दरवाजा जोरात उघडला आणि निखिल आत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. त्याने जसे संपूर्ण कुटुंबाला आणि टीव्हीवर सामानाचे फोटो पाहिले, तो तिथेच थबकला. हे सर्व काय चालले आहे? निखिलने घाबरलेल्या आवाजात विचारले. मी त्याच्याकडे पाहिले. योग्य वेळी आला आहेस निखिल. मला तुलाही काही विचारायचे आहे. निखिलने थुंकी गिळली. ईश्वरी वहिनी, हे तुमचे आणि आईचे प्रकरण आहे. आम्हाला तुम्ही यात ओढू नका. सणाचा दिवस आहे. बोलणं वाढवणं योग्य नाही. मी हलकेच हसले. योग्य नाही? जेव्हा माझे सामान तुमच्या घरी नेऊन संस्कारी असण्याचे नाटक केले जात होते तेव्हा तर सर्व काही ठीक होते. त्याचा चेहरा पडला. तुम्ही काहीही बडबड करू नका. कोण नाटक करत आहे? मी वाद घातला नाही. मी पुढची ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली. शांत खोलीत एक अनोळखी माणसाचा थंड आणि जड आवाज घुमला. मला काही घेणं देणं नाही की तुम्ही लोक व्हिडिओ बनवत आहात की देखावा करत आहात. मी इथे यासाठी आलो आहे कारण तुम्ही सांगितले होते की आज रात्री पैसे तयार राहतील. पण मी आधीच सांगतो, जर दिवाळीनंतर निखिलचे कर्ज फेडले गेले नाही तर मला वाईट बनण्यावर मजबूर करू नका. खोलीतील हवाच जणू गायब झाली. तात्या उभे राहिले. कसले कर्ज? कोण कर्जदार आहे? लिली आत्यांनी निखिलकडे पाहिले. निखिलचा चेहरा पिवळा पडला. तो माझा फोन हिसकावण्यासाठी पुढे आला. आदित्यने त्याला रोखले, पण तो स्वतःही खूप कापत होता. निखिल, सांग, हे सत्य आहे का? निखिल ओरडला. तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. यांनी चोरून रेकॉर्डिंग केली आहे. मी त्यांच्याकडे पाहून खूप सावकाश म्हटले. थोडंसं कर्ज ज्याच्यासाठी दुसऱ्यांच्या दिवाळीच्या सामानाचा वापर कर्जदारांना शांत करण्यासाठी करावा लागतो. थोडेसे कर्ज ज्यासाठी माझ्या सासूला माझ्या घराचा फ्रीज रिकामा करावा लागतो. सई रडू लागली, पण यावेळी तिच्या हुंदक्यात बिचारेपणा नव्हता. ती एक अशा व्यक्तीचे हुंदके होते जी पूर्णपणे घेरली गेली होती. नाही, असे नाहीये जसे वहिनी सांगत आहेत. आम्हाला फक्त पैशांची गरज होती. आई मदत करू इच्छित होती. तात्यांनी आपला हात टेबलावर जोरात आपटला. मदत करण्याचा हा कोणता प्रकार आहे की आपल्या सुनेचे सामान घेऊन जावं? सईने मान खाली घातली. सुमती वहिनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे आल्या. तुम्ही लोक तिला का विचारत आहात? तिचा मुलगा लहान आहे. पतीचे काम अडचणीत आहे. तर एक आई मदत करणारच ना? काय मी माझ्या मुलीला दिवाळीच्या रात्री कर्जदारांसमोर एकटी सोडू का? मी त्यांना पाहिले. तर तुम्ही आपल्या सुनेला पणाला लावणे पसंत केले. तुम्ही माझे पैसे घेतले, माझे सामान घेतले, माझी मेहनत घेतली, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलीची आबरू वाचवू शकाल. आणि आज रात्री तुम्ही सर्व नातेवाईकांना इथे आणले, जेणेकरून जर जेवण मिळाले नाही तर सर्व दोष माझ्या माथी मारता येईल. सुमती थरथरत होत्या. तू तू घराची आबरू लिलावात काढत आहेस. मी थेट त्यांच्या डोळ्यात पाहिले. माझा आवाज इतका थंड होता की आदित्यही थक्क झाला. घराची आबरू तर आधीच लिलावात निघाली आहे. आई, मी फक्त सर्वांना दाखवत आहे की कात्री कोणाच्या हातात आहे. हे वाक्य पडताच खोलीत पूर्णपणे शांतता पसरली. आता कोणीही सोमतीची बाजू घेत नव्हते. आदित्य आपल्या जागेवर स्तब्ध झाला होता. तो आपल्या आईला पाहत राहिला होता, मग आपल्या बहिणीला आणि मग मला. त्याचे ओठ अनेकदा हलले, पण एकही शब्द बाहेर आला नाही. पहिल्यांदाच तो म्हणू शकला नाही
की आपण एकत्र कुटुंब आहोत. कारण त्याला स्वतःलाच आज दिसत होते की ज्या कुटुंबासाठी तो मला गप्प करत असे, त्यात फक्त मलाच बळीचा बकरा बनवले जात होते. त्यावेळी लिव्हिंग रूममधील वातावरण इतके जड झाले होते की जणू कोणी जोरात श्वास जरी घेतला तरी सर्व काही मोडून पडेल. टीव्हीच्या स्क्रीनवर अजूनही माझ्या विकत घेतलेल्या भेटवस्तू सईच्या घरी सजलेल्या दिसत होत्या. टेबलावर 1.5 लाखांची बिलं दिसत होती आणि माझ्या फोनमध्ये कर्जदारांचा आवाज अजूनही खोलीत घुमत होता. सुमती तिथेच उभ्या होत्या. त्यांचे ओठ घट्ट दाटलेले होते आणि दोन्ही हात थरथरत आपली लाल साडी पकडून होते. घरामध्ये येताना जो ताठारपणा त्यांच्या चेहऱ्यावर होता तो पूर्णपणे गायब झाला होता. त्या आता एक शक्तिशाली सासू नव्हत्या, तर अशी बाई झाल्या होत्या जिचा पश्चातापीपणा, लोभ आणि फसवणूक सर्वांसमोर उघड झाली होती. पण तरीही त्या आपली चूक मान्य करायला तयार नव्हत्या. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अचानक ओरडल्या, "ठीक आहे, जेवण नाही बनवायचं ना तर बनवू नकोस. मी समजेन की या घराचे दुर्भाग्य आहे की मला तुझ्यासारखी हिशोब ठेवणारी आणि बिचारी सून मिळाली. पण लक्षात ठेव ईश्वरी, तू माझ्यासोबत राहून आता आरामात जगू शकणार नाहीस." त्या धमकीने मला आता अजिबात घाबरवले नाही. जर हे आधी घडले असते तर त्यांचे उंच आवाज ऐकून मी घाबरले असते. पण आता जेव्हा सर्व काही समोर आले होते तेव्हा त्यांचे असे ओरडणे एका अशा माणसाचा शेवटचा प्रयत्न वाटत होता जो आपली उरली सुरली आबरू वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मी एकदम पुढे झाले. "आई, तुम्ही आताच मला विचारले होते की मी जेवण का बनवले नाही. मी शेवटच्या वेळी उत्तर देत आहे. जेवण बनले नाही कारण ते बनवण्याचे सामान नेले गेले होते." खोलीत शांतता पसरली. सुमतीने दात ओठ खाल्ले पण काही बोलू शकल्या नाहीत. मी एक क्षण थांबले आणि स्पष्ट शब्दात पुढे म्हणाले, "पण जास्त भयंकर गोष्ट ही नाही की ताट रिकामे आहेत. जास्त भयंकर गोष्ट ही आहे की ज्या माणसाने ते सामान नेले त्याने त्याचा वापर आपल्या मुलीला संस्कारी सिद्ध करण्यासाठी, जावयासाठी, कर्जदारांना शांत करण्यासाठी आणि नंतर येऊन सर्व दोष आपल्या सुनेवर ढकलण्यासाठी केला." खोलीत शांतता पसरली. त्या एका वाक्याने सर्व कारणं कापून टाकली होती. सुमतीने तोंड उघडले पण तात्यांनी मान हलवली. त्यांचा आवाज जड झाला होता. "सुमती, एक आई म्हणून तू जे केलेस ते अजिबात स्वीकारण्यायोग्य नाही. मुलीवर प्रेम करणं ही एक गोष्ट आहे, पण आपल्या सुनेला कुचलून आपल्याच मुलीला वाचवणं हे योग्य नाही." लिली आत्यांनीही एक दीर्घ श्वास घेतला आणि सईकडे निराश नजरेने पाहिले. "सईने विचारले होते की तू फक्त थोडी जिद्दी आहेस, पण आजची गोष्ट तर मर्यादेच्या बाहेर आहे. हे सामान तुझे नाही, त्याला तुझे म्हणून सांगणे ही चोरी आहे." खोलीत आता फक्त सुन्न करणारी शांतता होती. सईने आपला चेहरा पूर्णपणे लपवला होता आणि निखिल खाली मान घालून उभा होता. लिली आत्या आणि तात्या त्यांचं बोलणं सुमतीच्या उरल्या सुरल्या अहंकारावरही पाणी फिरवले होते. तेवढ्यात आदित्य, जो आतापर्यंत एका पुतळ्यासारखा उभा होता, तो पुढे आला. त्याने आपल्या आईकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता गोंधळ दिसत नव्हता, तर एक अथांग निराशा होती. "आई, बस झाला आता." आदित्यचा आवाज शांत होता, पण त्यात एक अशी धार होती जी मी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. "ईश्वरीने मला अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता की घरात काय चाललं आहे, पण मी नेहमी तिलाच आपलं कुटुंब आहे हे समजून घे असं सांगून गप्प करायचो. आज मला समजलं की या कुटुंबात तिला कधी आपले मानलेच गेले नाही. तुम्ही फक्त तिचा वापर केलात." सुमतीने घाबरून आदित्यचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. "अरे आदित्य, तू आपल्या आईला." "आई, मी सगळं पाहिलंय आणि ऐकलंय." आदित्यने स्वतःचा हात हळूच सोडवून घेतला. त्याने सई आणि निखिलकडे पाहिले. "सई, तुझे कर्ज फेडण्यासाठी जर तू भावाची मदत मागितली असतीस तर मी काहीही करून पैसे उभे केले असते. पण माझ्या बायकोचा अपमान करून, तिची चोरी करून आणि तिलाच खोटारडी ठरवून तुम्ही जे काही केलेत ते कधीच मी विसरू शकणार नाही." आदित्य माझ्या जवळ आला. त्याने सर्वांसमोर माझे दोन्ही हात हातात घेतले आणि खाली मान घालून म्हणाला, "मला माफ कर ईश्वरी. एका चांगल्या सुनेकडून सगळ्या अपेक्षा ठेवताना एक चांगला नवरा म्हणून मी तुला सुरक्षित वाटेल असा आधार कधीच देऊ शकलो नाही. पण आजपासून हे बदलणार." तात्या जागेवरून उठले. त्यांनी आपल्या पत्नीला खून केली. "सुमती, ज्या घरात सुनेचा सन्मान नाही आणि जिथे नाती खोटेपणाच्या आणि स्वार्थाच्या पायावर उभी आहेत, तिथे दिवाळीचा सण साजराच होऊ शकत नाही. आम्ही निघतो." असे म्हणत तात्या आणि लिली आत्या दरवाजाकडे वळले. त्यांच्या पाठोपाठ सई आणि निखिलही एकही शब्द न बोलता अपमानित अवस्थेतच घराबाहेर पडले. आता लिव्हिंग रूममध्ये फक्त मी, आदित्य आणि सुमती आम्ही तिघेजण होतो. सुमती सोफ्यावर कोसळल्या होत्या. त्यांचा तोरा, त्यांचा रुबाब सगळं काही गळून पडलं होतं. मी माझा फोन आणि टॅब्लेटवरची बिलं उचलली. सुमतीकडे पाहत मी अगदी शांतपणे म्हणाले, "आई, तुम्ही म्हणाला होतात ना की मी तुमच्यासोबत राहून आरामात जगू शकणार नाही. मला आराम नकोच आहे. मला फक्त माझा सन्मान हवा आहे. आजपासून या घरात माझ्या कष्टाचा पैसा कुठे आणि कसा खर्च होईल याचा निर्णय फक्त माझा असेल. नाती अधिकाराने चालतात, कटकारस्थानांनी नाही."
मी वळले आणि आदित्यसोबत माझ्या खोलीकडे निघून गेले. बाहेर फटाक्यांचा आवाज अजूनही येत होता, पण माझ्या आयुष्यात आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली होती. अंधारावर, खोटेपणावर आणि अन्यायावर सत्याचा प्रकाश पडला होता. मित्रांनो, आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा. स्वतःच्या आत्मसन्मानाशी तडजोड करून मिळवलेली कुटुंबातील शांतता कधीच टिकत नाही. अन्याय सहन करणे हे अन्याय करण्याइतकेच चुकीचे असते. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता, तेव्हा जग तुमचा आदर करायला शिकते. खोटा दिखावा विनाशकारी असतो. सोशल मीडियावरील खोटा दिखावा आणि दुसऱ्यांच्या कष्टावर मिळवलेली वाहवाह ही वाळूच्या किल्ल्यासारखी असते. सत्याची एक लाट तो किल्ला जमिनीदोस्त करण्यासाठी पुरेशी असते. नात्यांचा पाया प्रामाणिकपणावर असतो. नाती प्रेमाने आणि विश्वासाने टिकतात, स्वार्थ आणि फसवणुकीने नाही. अडचणीच्या वेळी कुटुंबाने एकमेकांशी पारदर्शक असावे, एकमेकांचा वापर करू नये. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओवर हाईप द्या. तुम्हाला माझी एडिटिंग, कथा सांगण्याचं कौशल्य आवडल्यास ज्यांची इच्छा असेल त्यांनी सुपर थँक्स पण करू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका उत्कंठवर्धक कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.